पवनीचा बाजार भंडारा। भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातला हा आठवडी बाजार। दर शनिवारी भरणारा हा बाजार झिंग्यांसाठी प्रसिद्ध आहे। विविध आकाराच्या झिंग्यांची विक्री या बाजारात होते। याच बाजारातून संपूर्ण विदर्भाला झिंग्यांचा पुरवठा होतो। या परिसराला लागून गोसेखुर्द धरण असल्यामुळे पवनीच्या बाजारात धरणातील मासे विक्रीसाठी येतात। त्यात झिंग्यांचं प्रमाण मोठं असतं। 1000 ते 1200 रुपये प्रति किलो दरानं झिंग्याचा दर असला तरी हातोहात झिंग्याची विक्री इथं होते। इथले झिंगे खरेदी करण्यासाठी नागपूरहून हॉटेल व्यावसायिक आवर्जून हजेरी लावतात। झिंग्यांप्रमाणेच इथं विक्रीसाठी येणाऱ्या ताज्या माशांनाही चांगली मागणी असते। विविध आकाराचे आणि प्रकाराचे मासे पवनीच्या बाजारात विक्रीसाठी येतात। गोसेखुर्द धरणामध्ये चांगल्या प्रकारचे झिंगे, मासे आणि अदर प्रकारचे छोटे मासे येतात। त्यामुळे पवनी हे शहर माशांच्या मार्केट बाजारपेठसाठी खूप प्रसिद्ध आहे। त्यामुळे दुरून लोक मार्केटला मासे घेण्यासाठी येतात। बाजारच्या मार्केटच्या दिवशी पण म्हणजे गुजरीच्या दिवशी पण सुद्धा ताजा माल आसपासच्या खेड्यावरून आपल्याकडे नेहमी येत राहते। आपल्या पवनी शहराच्या भोवताल आसपासचे खेडे असतात, हे मार्केटला नेहमी माल आपल्या पोटमजुरी करण्यासाठी घेत असतात। मासळीसोबत या बाजारात विविध गृह उपयोगी वस्तू आणि भाजीपालाही विक्रीसाठी येतो। या बाजारात विशेषतः भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यातील व्यापारी माल विक्रीसाठी घेऊन येतात। विविध प्रकारच्या मिठाईची दुकानंही बाजारात खरेदी विक्रीसाठी येणाऱ्यांना आकर्षित करतात। पवनी परिसरातील 25 ते 30 गावातील लोक या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी येतात। संध्याकाळी हा बाजार तर गर्दीनं फुलून जातो। 20-30 जे खेडे आहेत तिथल्या संपूर्ण खेड्यातील लोक आपल्या शेतात उगवणारा जो भाजीपाला आहे तो इथे विकायला आणतात आणि ते बाजार सुद्धा जे ग्रामीण भागातले ते लोक सुद्धा इथे येतात आणि बरीच मोठी बाजारपेठ आहे। कारण पवनी शहर हा खूप जुना प्राचीन शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे। पवनी इथं झिंग्याला प्रसिद्ध आहे। पूर्ण विदर्भात इथला झिंगा चालतो। इथं वाड्या आहेत, ताजी गोबी, ताजी मेथी, ताजी भाजीपाला मिळतो इथं। त्याच्यामुळे आमच्या पूर्ण हा विभाग आणि पूर्ण भंडारा विधानसभा क्षेत्र इथून भाजीपाल्याची खरेदी करतात। पवनीचा हा आठवडी बाजार आज संपूर्ण विदर्भात लोकप्रिय ठरला असून दिवसेंदिवस या बाजाराकडे लोकांचा ओढा वाढतो आहे। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।